हाय मैत्रिणींनो, सकाळच्याच सकाळी रानातली कामं करून घ्यायची म्हणून समर्थची आजी आणि समर्थचे बाबा एकत्र रानात बाहेर आलेले आहेत. कसं असतं माहिती का, उन्हाळ्यात तर रानातली बरेच कामं पेंडिंग पडलेली असतात आणि रान तयार करून घ्यायचं असतं. त्यास आणि बांधाकडेने जी झाडं असतात नको असलेली खूप वाढलेली असतात ती काढून घ्यायची असतात. तर ती जेसीपीनं काढून घेतलेली आहेत. आता त्या रानातला हा कचरा स्वच्छ करायचा आहे. त्यातील जी मोठी मोठी लाकडं आहेत ती आम्ही अशी गोळा करून ठेवतो. वर्षभर आम्हाला चुलीसाठी ती उपयोगाला येतात आणि राहिलेला पालापाचोळा आम्ही रानातच त्याला जाळून टाकतो पाल्याला. तर आता रानातली कामं झालेली आहेत आणि आता ही रानातली कामं करून आल्यानंतर सर्वांना भूक लागणार आहे. त्यामुळं आता म्हटलं किचनमध्ये थोडंसं स्वयंपाकाची तयारी करावी. म्हणून मी इथे सुंदर अशी शेवग्याची आमटी केलेली आहे. आपल्याच झाडाचे हे शेवगे आहेत, त्याची ही सुंदर अशी आमटी मी तयार केलेली आहे. आणि एकीकडे गवारीची भाजी अशी बनवलेली आहे. आज समरची इच्छा होती की चुलीवरच भाकरी करायची आणि चुलीवरची गरम भाकरी त्यालाही फार आवडते. आणि गावाकडे आले की आम्ही बऱ्यापैकी अशी चुलीवरची स्वयंपाकाची नियोजन करतो आणि चुलीवरचा हा स्वयंपाक खरंच खूप चविष्ट लागतो मैत्रिणींनो. माझ्या सासूबाई इथे भाकरी करत आहेत आणि मी भाजून घेत आहे. त्यांना पण अगोदर खूप सवय होती. अलीकडे आता बंद केलेलं आहे. गॅसवरच त्या बऱ्यापैकी करतात. पण आम्ही सगळं आलो की आम्हाला सर्वांना चुलीवरची भाकरी आवडती म्हणून त्या चुलीवर करतात आणि आम्हालाही तो आनंद मिळतो. आणि समर्थलाही चुलीवरचा स्वयंपाक फार आवडतो. तो अगदी बघत बसलेला असतो कसा करतात, काय करतात, चूल कशी पेटवली जाते, भाकरी कशी करत्याऊ, अशा सगळ्या गोष्टी तो लक्ष देऊन बघत आहे मैत्रिणीनो. आणि सुंदर असा चुलीला जाळ लागलेला आहे आणि भाकरी पण अशा सुंदर टमटमीत फुगलेल्या आहेत. आणि या भाकरी बघितल्या की ना, चुलीवरच्या ह्या भाकरींची चव पण खूप वेगळी असते. आपण गॅसवर कितीही सुंदर भाजली भाकरी तर ती चव आणि ह्या चवीत खूप खूप फरक असतो. चुलीवरच्या भाकरीची चव दुसऱ्या कुठल्याच भाकरीला येत नाही, कारण चुलीवर जी भाकरी भाजली जाते ती खूप खमंग अशी भाजली जाते. ती भाकरी नुसती तूप लावून मीठ लावून जरी खाल्ली तरी खूप छान लागती. म्हणजे कोणतीही भाजी नसली तरी सुद्धा सुंदर लागती. समर्थला अट्टास केलेला आहे, मी पण बसणार म्हणून तो आता चुलीच्या समोर थोडासा बसलेला आहे आणि आऊच्या मागे लागलेला आहे, माझ्यासाठी छोटीशी भाकरी करून दे. आणि त्याने छोटासा गोळा हातात तयार करून घेतलेला आहे आणि ती छोटी भाकरी झाल्यानंतर मी जेवण करणार आहे असा त्याचा अट्टास आहे. आणि चुलीकडे बसूनच तो ती छोटी भाकरी तयार करत आहे. आणि आऊकडे आता नंतर त्याने दिलेली आहे ती छोटी भाकरी बनवण्यासाठी. त्यात आणखीन थोडंसं पीठ घालून थोडीशी मोठी करूया म्हणून आऊने त्याच्या आणखीन जरासं पीठ त्यात घातलेलं आहे आणि त्याच्यासाठी छोटी भाकरी बनवायला लागलेली आहे. गावाकडे प्रत्येकाच्या घरात चूल ही असतेच आणि आता तर गॅस महाग झालेला आहे, गॅस लवकर मिळत नाही, त्यामुळं आपली ही चूल उपयोगाला पडते. आणि ज्यांना चुलीवर स्वयंपाक करण्याची सवय आहे त्यांना गॅस महाग झाला काय किंवा मिळाला नाही काय याचा जास्त फरक पडत नाही. आणि गावातल्या लोकांना तर कंपल्सरी काही फरक पडत नाही. काही जण तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळचा स्वयंपाक चुलीवर करतात. समोरची छोटीशी भाकरी झालेली आहे. चुलीच्या जवळ बसूनच तो जेवण करायला लागलेला आहे. त्याला आऊच्या हातची चुलीवरची भाकरी खूप आवडते आणि तो जेवणाचा आस्वाद घेत आहे मैत्रिणींनो. आणि दुपारच्या खाण्यासाठी म्हणून मुटक्याचं हे पीठ तयार केलेलं आहे सासूबाईंनी आणि त्याचे आम्ही आता सुंदर असे मुटके बनवणार आहे. मुटके हा प्रकार काय आहे तुम्हाला माहितीच असेल. जर माहित नसेल तर मला कमेंट्स करून सांगा. मी हे मुटके कसे बनवायचे नक्की तुम्हाला सांगेन. हे मुटके सुद्धा खूप सुंदर लागतात. यात वेगवेगळ्या प्रकारचा समावेश झालेला असतो आणि हे पौष्टिक असतात आणि दुपारी स्नॅक्स म्हणून आपण ह्या गोष्टी खाऊ शकतो. हे मुटके असे तयार करून घ्यावे लागतात. या चाळणीला तेल लावून हे वाफवून घ्यायचे आहेत आणि हे पण आता आम्ही चुलीवरच करायला लागलेलो आहे, कारण चुलीला खूप सुंदर असा जाळ लागलेला आहे. आणि गॅस आपण बंद करू शकतो, परत चालू करू शकतो, पण चूल सारखं सारखं पेटवणे, सारखी विझवणे शक्य नाही. त्यामुळे एकदा चूल पेटवली की बऱ्याच गोष्टी या चुलीवर करून घेतल्या की त्यामुळं गॅसही वाचतो आणि पटपट या सगळ्या गोष्टी होतात. चुलीवर कढई ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता ही चाळण आपण या कढईत ठेवणार आहे आणि हे मुटके सुंदर असे वाफवून घेणार आहोत. आणि असं खूप छान जाळ लागलेला आहे त्यामुळं पाणी उकळायला लागलेलं आहे आणि हे मुटके खूप सुंदर असे वाफले जाणार आहेत. आणि हे मुटके वाफल्यानंतर आपण याला फोडणी देतो आणि मग नंतर खातो. वाफवून जरी तसेच खायला घेतले तरी पण खूप सुंदर लागतात हे मुटके. आणि खरंच मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करा, मी नक्की याची रेसिपी तुम्हाला शेअर करीन.
तर समर्थ ही तिथं चुलीपाशी बसलेला आहे, त्याचं जेवण झालेलं आहे आणि तो असा बसलेला आहे चुलीपाशी. आता मी आणि सासूबाई जेवणार आहे. आम्ही मस्तपैकी अशी चुलीवरची भाकरी, गवारीची भाजी, शेवग्याची आमटी आणि तेही रानात असं बाहेर खॉट टाकलेलं आहे, त्याच्यावर बसून आम्ही ह्या जेवणाचा आस्वाद घेत आहे. मैत्रिणींनो, खरंच ही सुट्टी खूप छान आणि आनंददायी चाललेली आहे. मैत्रिणींनो, भेटूया अशाच एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.